મહારાષ્ટ્રના નંદુરબારના અકલાકુવા તાલુકાના આમલીબારી ઘાટ ખાતે એક ભયાનક સ્કૂલ બસ અકસ્માત સર્જાયો, જેમાં વિદ્યાર્થીઓને લઈ જતી બસ આશરે 200 ફૂટ ઊંડી ખાડીમાં પડી ગઈ હતી। આ અકસ્માતમાં 2 વિદ્યાર્થીઓના મોત થયા છે, જ્યારે ઘણા લોકો ગંભીર રીતે ઘાયલ થયા છે। मोलगीहून एक स्कूल बस होती ती चाळीसगाव इथे कुठलं तरी मेहुणबारे म्हणून एक आश्रमशाळा आहे तिथे आदिवासी मुलांची। तिथं ही मुला मुलींना घेऊन जात असताना आमलीबारी घाटामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। जी दुर्घटना घडल्यानंतर जे माझ्याकडे सगळे ॲक्सिडेंटचे जे रुग्ण आलेत मुलं मुली ते एकूण 56 होते। तर त्या 56 पैकी 54 हे मुलं मुली होते। एक त्यांच्यासोबत शिक्षक आणि एक शिपाई होता। तर याच्यापैकी 2 हे जागेवर डेथ झालेले होते आणि आम्ही हे बाकीचे जे विद्यार्थी होते त्यांच्या सगळ्या तपासण्या वगैरे केल्या। त्याच्यापैकी बरेच लोकांना मुक्का मार वगैरे लागला, काही फ्रॅक्चर होते, काही डोक्याला मार लागलेला आहे। असे आम्ही 18 विद्यार्थी नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलला आमच्या गव्हर्नमेंटच्या वाहनाने आम्ही तिथं संदर्भ सेवा दिलेली आहे। त्या 18 पैकी 2 मुली परत गंभीर अवस्थेत आहेत, असं त्यांना पण आम्ही ऑक्सिजन वगैरे लावून तिकडे संदर्भ सेवा दिलेली आहे। आणि माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी मी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना त्या 2 मुलींना प्रायोरिटी द्यावं ट्रीटमेंट करताना असं साहेबांना कळवलेले आहे आमच्या CS साहेबांना। आणि बाकीचे जे 14 विद्यार्थी होते किरकोळ खरचटलेले वगैरे आहेत, त्यांना इथंच आम्ही प्राथमिक उपचार केला आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना काही जखमा वगैरे काहीच नाही, त्यांना फक्त आम्ही ऑब्झर्वेशनसाठी ठेवलेला आहे। મળતી માહિતી અનુસાર આ બસ મેહુણબાર આશ્રમ શાળાના વિદ્યાર્થીઓને લઈને જઈ રહી હતી। દિવાળીની રજાઓ પછી તે વિદ્યાર્થીઓને શાળાએ પાછા લઈ જતી વખતે આ અકસ્માત સર્જાયો, ત્યારે આ બસમાં આશરે 30 થી 35 વિદ્યાર્થીઓ સવાર હતા। मोलगी परिसरात एक दुर्दैवी आज अपघात झालाय। अनफॉर्च्युनेटली 2 मुले आपले आपण गमावले आहे, पण 22 मुले आमचे आता आर्य चक्कलकुवामध्ये रेफर्ड आहे, त्यांना मायनर इंजुरी आहे। 18 मुले आता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, त्यांच्यासोबत भेट घेतली आहे। दे आर ऑल स्टेबल। 2 मुले थोडे सिरियस होते असं मला इन्फॉर्मेशन मिळाली आहे, पण सगळ्यांवर उपचार इथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहोत। कोणती पण फॅसिलिटी जर इथे कोणती पण मदत प्रायव्हेट हेल्थकेअर प्रोव्हायडर्सकडून जर गरज आहे तर ती पण निश्चितच आम्ही उपलब्ध करून देऊ। जी पण मदत लागली त्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन अवेलेबल आहे। पेरेंट्सला सांगितलंय, काउन्सिलर्सला पण बोलवलंय आणि 22 आणि 18 आणि बाकी जे 15-16 मुले होते त्यांना इंजुरी नाही आहे, तर त्यांना आता स्टेबिलाइज करून थोडा घरी पाठवण्यात येईल। टोटल जवळपास 70 ते 80 पोरं त्या बसमध्ये आणि त्या परिसरातून होते। जवळजवळ 3 गाड्या भरून तिथून जात होत्या, तर त्यातले हे काही विद्यार्थी होते। तर बाकीच्यांना कसं झालं आणि काय परिस्थिती? नाही, जसं मी सांगितलं की काही मुलांना बिलकुल इंजुरी नाही झाली आहे, त्यांना थोडं स्टेबिलाइज करून आम्ही घरी पाठवणार। 22 जे मायनर इंजुरी आहे त्यांना आर्य चक्कलकुवामध्ये स्टेबिलाइज करत आहोत आणि जे 18 ज्यांना थोडा असं वाटत होता की मॉनिटरिंग केली पाहिजे किंवा CT MRI जे पण डायग्नोस्टिक्स करायचे होते त्यांना सगळ्यांना इथे आणल्यात। तर 2 मुले माझे समोर आले आहे, त्या सगळ्या मुलांसोबत माझी भेट झाली आहे। आणि शाळेमध्ये आता मुले सुट्टीसाठी आले होते आणि 40गाव मधली एक आश्रमशाळा आहे तिथे जात होते। ड्रायव्हरचं आता काय तपासणी करायची आहे, प्लस एक शिक्षक आणि शिपाई होते शाळेमध्ये, त्यांची पण रक्त चाचणी आणि इन्व्हेस्टिगेशन आमचा आता पोलीस मार्फत तपास चालू आहे। ઘાયલ વિદ્યાર્થીઓ હોસ્પિટલમાં હાલ સારવાર હેઠળ છે અને અહેવાલો દર્શાવે છે કે આ મૃત્યુઆંક વધી શકે છે। જિલ્લા વહીવટીતંત્રે સંપૂર્ણ સહાયની ખાતરી આપી છે અને પ્રાથમિક તપાસમાં સામે આવ્યું છે કે શાળા વહીવટીતંત્ર અને ડ્રાઈવરની બેદરકારીના કારણે આ અકસ્માત સર્જાયો હતો। આ ઘટનાથી સમગ્ર પ્રદેશમાં શોકની લહેર ફેલાઈ ગઈ છે અને અકસ્માત માટે કોણ જવાબદાર છે તે નક્કી કરવા માટે તપાસ ચાલી રહી છે અને સાથે જ વહીવટીતંત્ર ટૂંક સમયમાં તેના તારણો જાહેર કરશે। બ્યુરો રિપોર્ટ, પંકજ રાણે, મુંબઈ સમાચાર।